रामनवमीला मनगटावर बांधा 11 गाठीचा धागा. गुरुवार 26 मार्च 2026 रोजी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात श्रीरामनवमी साजरी होत आहे. श्रीरामांचे जीवन हे केवळ एक कथा नसून ती मानवी जीवनातील प्रचंड संघर्षावर मिळवलेल्या विजयाची गाथा आहे. अयोध्येचे राजकुमार असूनही वाट्याला आलेला 14 वर्षाचा वनवास, पितृशोक, पत्नीचा विरह आणि मुलांपासून दुरावणे असे अफाट दुःख सोसूनही त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून स्वतःला सिद्ध केले. अशाच प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात रामराज्य उभे करण्यासाठी ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी रामनवमी निमित्त एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितला आहे. तर प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संकटांचा खंबीरपणे सामना करण्यासाठी बुध कौशिक ऋषींनी रचलेले श्रीराम रक्षा स्तोत्र हे एक अमोघ शस्त्र आहे. ह्या स्तोत्राच्या नित्य पठणाने वाणी सुधारते आणि प्रभू श्रीराम आपले नखशिखांत रक्षण करतात अशी श्रद्धा आहे. त्यांचे नित्य पठण करण्यासोबतच पुढील उपाय रामनवमीला करावे. रामनवमी विशेष 11 गाठीचा रक्षा कवच उपाय. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तीचा प्रभाव नष्ट करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी 26 मार्चला खालील उपाय नक्की करा. साहित्य: एक लाल पिवळा धागा म्हणजेच मोली कलावा. पहिली गाठ: रामनवमीच्या दिवशी हा धागा हातात घेऊन एकदा पूर्ण रामरक्षा म्हणावी आणि धाग्याला पहिली गाठ बांधावी. 11 गाठी अशा प्रकारे पुन्हा रामरक्षा म्हणून थोड्या अंतरावर दुसरी गाठ बांधावी. ही प्रक्रिया 11 वेळा पूर्ण करावी जेणेकरून धाग्याला एकूण 11 गाठी बसतील. अर्पण: हा 11 गाठीचा धागा प्रभू श्रीरामांच्या चरणांपाशी ठेवा आणि मनोभावे प्रार्थना करावी. धारण करणे: त्यानंतर हा सिद्ध झालेला धागा स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबियाच्या मनगटावर श्रद्धेने बांधावा. ह्या उपायाचे फायदे: तर नकारात्मकतेचा विसर: आयुष्यात घडलेल्या जुन्या नकारात्मक घटनांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. ऊर्जेचे रक्षण: आपल्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा तयार होते ज्यामुळे वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. सकारात्मक सुरुवात: रामनवमीच्या मुहूर्तावर हा उपाय केल्याने वर्षाची आणि आयुष्याची नवीन सकारात्मक सुरुवात होते.